नवी मुंबईकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे नवी मुंबईतला अभिज्ञान कोंडू हा क्रिकेट प्लेअर आता भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झालेला आहे. भारतीय टीम मध्ये अंडर-19 मध्ये हा कोंडू सिलेक्ट झालेला आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी कोंडू आहे, त्याचबरोबर त्याचे प्रशिक्षक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पहिल्यांदा अभिज्ञान, तुझं अभिनंदन. तू इंडियन टीम मध्ये आता सिलेक्ट झालेला आहेस. नवी मुंबईकरांसाठी ही कौतुकाची गोष्ट आहे. काय कष्ट घ्यावं लागलं तुला याच्यासाठी? मतलब मेरे को सुबह सुबह मतलब 10-11 घंटा मेरे को इसके लिए प्रैक्टिस करना पड़ा। डेली मेरे को 5-6 हज़ार बॉल प्रैक्टिस करने पड़े। इतने साल से लेके अभी तक मैं हर दिन का टारगेट रखता हूँ 5,000 बॉल खेलने का। अभी तक मैंने ऑलमोस्ट 50 लाख के ऊपर बॉल खेल ली है। और फिर बहुत सारा मेहनत किया है। सुबह से 10 बजे से लेके रात के 9 साढ़े 9 बजे तक ग्राउंड पे रहता था। जो भी प्रैक्टिस चेतन जादव सर करवाते थे वो करता था। और कुछ कंप्लेंट्स नहीं, बीच बीच में कभी बीकेसी जाना पड़ता था, तो अप डाउन चालू ही रहता था इधर उधर, बट ये प्रैक्टिस मैं छोड़ता नहीं था। तू हे प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच गोष्टी तू कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. तुझ्या आई वडिलांशी जेव्हा मी बोललो तेव्हा ते बोलले की कोंडू हा कुठल्याही परिवारातल्या कार्यक्रमाला, लग्नाला असेल वगैरे येत नाही. हे सगळं तुला कॉम्प्रोमाइज करायला लागलं? मेरे को बहुत सारी चीज़ें कॉम्प्रोमाइज़ करने लगे, जैसे कि सबका एनिवर्सरीज़, कुछ भी पार्टीज़ रहे, बर्थडे पार्टीज़ रहे, इधर-उधर जाने को बहुत कम मिला। मतलब 1 आध 2 पार्टीज़ गया रहूँगा, वो भी अभी रिसेंटली, क्योंकि अभी सब हो गया ऑलमोस्ट, थोड़ा बहुत अचीव हो गया, तो सर से परमिशन लेके बस गया था मैं। एक ही मैरिज अटेंड किया इतने सालों में, और बाकी सब टाइम मैं सिर्फ ग्राउंड पे ही रहता था। बहुत सारे दोस्त भी सैक्रिफाइस किए, और जैसे रात को घूमना, फिर रात भर टीवी देखना, वो सब ऐसे सब बहुत सारी चीज़ें थे, वो सब सैक्रिफाइस भी किया। आजकाल मुलं आहेत ते मोबाईल वरती असतात. तू तर पूर्ण ग्राउंड वरती असतो. 10-12 तास तू खेळतोयस. काय सांगशील मुलांना तू? मैं ये बोलना चाहूँगा, जितना हो सके सब मेहनत करो। और मेरे को 10-11 साल लगा ये लेवल पे पहुँचने के लिए, तो सबको यही बोलूँगा कि जितना हो सके ज़्यादा मेहनत करो, जितना हो सके ज़्यादा ये स्पोर्ट्स को टाइम दो, और जितना आप टाइम दोगे उतना आप अच्छा लेवल खेल सकते हो, और मेहनत करोगे तो और अच्छा लेवल खेल सकते हो। आता तू आता दिवसभर इकडे 10-12 तास ग्राउंडवर असतो, प्रॅक्टिस करतो. प्रश्न हा पडतो की मग तुझं शिक्षणाचं काय? तू अभ्यास कसा करतो? शाळेला जातो की नाही? स्कूल तो मैं जाता नहीं, अभी मैं 11th में हूँ, कॉलेज में हूँ। तो कॉलेज भी मेरा होम कॉलेज टाइप ही है। तो मैं सुबह-सुबह ऐसे 7 ओ क्लॉक उठ के कभी पढ़ाई कर लिया, या टूर पे थोड़ा बहुत टाइम मिला 1 आवर, तो ऐसे डेली-डेली 1-1 घंटा मैं निकालता हूँ, या रात को आफ्टर प्रैक्टिस थोड़ा पापा मेरे को पढ़ाते हैं तो रात को पढ़ाई कर लेता हूँ। तो ऐसे सब पढ़ाई मैनेज होता है। तू कितवी पासून आहे तू होम स्कूलिंग चालू केलंस? जब मैं 5th स्टैंडर्ड का था तब से मैंने होम स्कूल चालू किया, तो अभी मेरे को ऑलमोस्ट 6 साल होने आए होम स्कूल करते हुए। और उसके पहले मतलब फर्स्ट स्टैंडर्ड से मेरा क्रिकेट चालू हुआ, तो तभी भी मतलब मेरा 50 या 45% ऐसे स्कूल में अटेंडेंस रहता था। ज़्यादा से ज़्यादा क्रिकेट ग्राउंड पे ही रहता था मैं। आता तू सिलेक्ट झालेला आहे अंडर-19च्या टीम मध्ये. वन डे फॉर्मॅट, टेस्ट फॉर्मॅट दोन्ही फॉर्मॅट मध्ये सिलेक्ट झालेला आहे. काय तुझ्या भावना आहेत? मेरे को कुछ नहीं, अभी मेरे को मैं सबके लिए परफॉर्मेंस करते हैं और स्टेट के लिए परफॉर्मेंस करते हैं। अभी बस मेरे को मेरे देश के लिए परफॉर्मेंस करना है, और जो इतने सारे लोग जो हम लोग को देखेंगे मैच खेलते हुए, और हम लोग के पीछे इंडिया का बहुत सारे लोगों का सपना था, वो भी पूरा हो गया। तो अभी बस इंडिया टीम है, तो इंडिया टीम में बहुत सारे लोग हम लोग को मैच देखेंगे कि इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया है, तो बस हमको जीतना है मैच, और हम सबको इंडिया वालों को जिताना है, और इंडिया को एक बड़े लेवल तक पहुंचाना है। तो बस यही अभी एक गोल है। बरोबर. आपल्यावर याचे प्रशिक्षक आहेत चेतन जाधव सर. तुमचंही अभिनंदन. थँक्यू सर. तुमचा शिष्य आहे तो आता सिलेक्ट झालेला आहे. थँक्यू सर. काय म्हणाल? सर खूप आनंद होतोय कारण 5 वर्षाचा होता त्यावेळेला हा माझ्याकडे आला, आणि 5 वर्षानंतर आता तो 16 वर्षाचा आहे. आणि स्टार्टिंगलाच मी बोललो होतो की ह्याला बघता क्षणी की मला ह्याला इंडिया खेळवायचं आहे, आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालंय. मी रमाकांत आचरेकर सरांचा स्टुडंट आहे. तिथे मी खूप इंडिया प्लेयर्स बघितले. त्याच्यानंतर मला ते असं आतमध्ये फिलिंग झालेलं की कधी ना कधी मी इंडिया खेळेन, पण माझं स्वप्न होतं ते आज कोंडूने पूर्ण केलं. त्याबद्दल खूप मला अभिमान वाटतोय सर. सर काय मेहनत करावी लागली सर? सर खूप सॅक्रिफाईस करायला लागले. नातेवाईकांपासून दूर गेलो, कारण अशी प्रेतं पडायची, त्या प्रेताला मी गेलो नाही कधी, किंवा कुठचे सण साजरे केले नाहीत. मी दिवस रात्र ह्याच्या पाठीमागे राहिलो. ह्याच्याबरोबर अजून माझी गरीब मुलं आहेत, त्यांना मी खूप बनवण्याचा प्रयत्न केला. ती सुद्धा खूप छान खेळतात. ती पण पुढे जाऊन इंडिया खेळतील हे मला असं आतून वाटतं. सॅक्रिफाईस खूप केलेत, खूप म्हणजे यातना झाल्या, आणि ते करत असताना
खूप लोकांकडून असं वेगळंच वागणूक मिळाली, पण मी जिद्द सोडली नाही आणि आज हा बनला. सर आता ज्यासाठी हा इंडिया टीम मध्ये गेलेला आहे त्या कोंडूने प्रथम श्रेणीमध्ये असेल, स्थानिक क्रिकेटमध्ये प्रचंड धावांचा पाऊस पडलाय, काय त्याने रेकॉर्ड्स केलेत? सर ह्याची 100 शतकं मी स्वतः रेकॉर्ड केलेली आहेत. ह्याने 14 द्विशतकं मारली आहेत आणि त्याच्यामध्ये तो 8 द्विशतक नॉट आउट आहेत. ती हॅरी शील्ड असो, गाईल शील्ड असो, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्शन मॅचेस असो किंवा 19 तो 13 वर्षाचा असताना त्याने अंडर 19ला त्याने सिलेक्शन ट्रायल्स मॅचला 100 केलेत. त्याने एकूण 119 100 केले सर. आणि हा त्याचा रेकॉर्ड इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डला दर्ज आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि मला खूप मनापासून सांगावंसं वाटतं की त्याने 2 400 मारलेत, 2 300 मारलेत आणि त्याने एकाच दिवशी 522 रन मारलेत सर. आणि मला असं वाटतंय की तो पुढे जाऊन माझ्या आचरेकर सरांचं नाव रोशन करेल, कारण एवढा मोठा रेकॉर्ड मला वाटतं आमचे गॉड म्हणजे माझे देव सचिन तेंडुलकर सर यांनी इंटरनॅशनल 100 सेंचुरी केल्यात. आता मी त्याला तेच हे दिले की त्याने इंटरनॅशनलला पण 100 सेंचुरी माराव्यात. हे टोटल धावा किती केल्या आतापर्यंत ह्याने 36,000च्या वरती धावा केल्यात. ह्याने 672 मॅच खेळलाय तो आणि खूप 706 आहेत सर त्याचे आणि 4,000च्या वरती बाउंड्रीज आहेत. आणि तो टेस्ट मॅच खूप छान खेळतोय. त्याने दाखवलं कुचबिहार ट्रॉफीला त्याने खाली 8व्या नंबरला येऊन त्याने बॅटिंग केली आणि 2 मॅच जिंकून दिल्या. त्याने 4 अर्धशतकं मारली कुचबिहार ट्रॉफीला. नक्कीच आपण पाहतो की या कोंडूचा सगळा रेकॉर्ड आपण बघितलेला आहे आणि महाराष्ट्रातनं आहे ते इंडियन टीमच्या अंडर 19 मध्ये आहे ते 3 प्लेयर सिलेक्ट झाले आहेत. त्याच्यामध्ये कोंडू आहे जे वन डे साठी आहेत आणि जे टेस्ट साठी त्याच्यामध्ये फक्त कोंडू हा एकमेव आहे तो महाराष्ट्रातनं सिलेक्ट झालाय. त्यामुळे नक्कीच ही नवी मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.